फक्त दही आणि काही साध्या पदार्थांपासून इतके मऊ, जाळीदार आणि हॉटेलसारखे मैसूर बोंडे तयार होतात यावर तुमचा विश्वास बसणार नाही. चला तर मग बनवूया ही साऊथ इंडियन डिश मैसूर बोंडा आणि त्यासोबत झणझणीत चटणी. ही रेसिपी करायला सोपी आणि झटपटही होते. वेळ न घालवता सुरुवात करूया. एका भांड्यात पाव कप थोडंसं आंबट दही घेतलंय. त्यामध्ये 1 टीस्पून मीठ आणि पाव टीस्पून खाण्याचा सोडा घालून छान फेटून घेऊया. आता हे 5 मिनिटे हे मिश्रण आपण बाजूला ठेवून देऊया. आता यावर फेस येईल. हाच फेस आपल्या बोंड्यांना आतून स्पॉन्जी आणि हलका बनवतो. आता दुसऱ्या एका भांड्यात मैदा आणि तांदळाचं पीठ घेऊया. तांदळाचं पीठ म्हणजे काय? या बोंड्यांचा क्रिस्पी सिक्रेट. फर्मेंट केलेले दही यात घालून मिश्रण छान फेटून घेऊ. फेटत असताना त्यात थोडं थोडं पाणी घालत राहायचं. एकाच दिशेने आपण हे मिश्रण 3 ते 4 मिनिटे छान फेटून घेऊया. मिश्रण जेवढे जास्त फेटू तेवढीच बोंडं स्पॉन्जी होतात. आता बोंड्यांची चव वाढवण्यासाठी यामध्ये आपण किसलेलं आलं, जिरं आणि बारीक चिरलेला कढीपत्ता या मिश्रणात घालून घेऊया आणि छान पुन्हा एकदा फेटून घेऊया. सगळं मिश्रण एकत्र करून हे 2 तासासाठी किंवा 1 तासासाठी तुम्ही मुरायला ठेवून द्या. तोपर्यंत आपण चटणी बनवूया. चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात आपण तळलेले शेंगदाणे घेतले. त्यात हिरव्या मिरच्या, लसूण, आल्याचा 1 तुकडा, चिंच, कोथिंबीर, जिरे, चवीपुरती साखर आणि मीठ आणि आंबट दही घालून हे छान वाटून घ्यायचे. शेवटी मोहरी, सुकी लाल मिरची, हिंग आणि कढीपत्त्याची तडका करून तो या चटणीला टाकून घ्यायचा आहे. तयार आहे आपली चटणी. आता आपण मिश्रणाचे बोंडे तळून घेऊया. या ठिकाणी तेल छान गरम करून घ्यायचं. नंतर गॅस मंद आचेवर ठेवायचा. हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि हलक्या हाताने बोंडे तेलात सोडा. अगदी छोटे छोटे सोडले तरी चालतात. टाकताच बोंडे फुलून वर येतात. हाच तर मैसूर बोंड्यांचा खास लूक आहे. आता मध्यम आचेवर सुनेरी रंग येईपर्यंत सर्व बोंडे छान तळून घेऊया आणि तयार आहे आपले बाहेरून कुरकुरीत, आतून अगदी कापसासारखे मऊ, जाळीदार, गरमागरम बोंडे आणि त्यावर शेंगदाण्याची चटणी. विश्वास ठेवा, एक खाल्ला की दुसरा नक्की खाल. मग कशी वाटली ही रेसिपी? अशा चटके रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन काहीतरी भन्नाट रेसिपीसोबत. धन्यवाद.